ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. क्षेत्र क्षेत्रज्ञ संबंधी भगवंतांचं मत. भाग 11वा. चेतना. ओव्या आहेत 134 ते 141. सुख व दुःख स्पष्ट केल्यावर ज्ञानदेव चेतना या शब्दाचं स्पष्टीकरण करत आहेत. आता असंगा साक्षीभूता देही चैतन्याची जे सत्ता ती नाम पंडुसुता चेतना येथे. अर्जुना, आता असंग साक्षीभूत अशा चैतन्याची देहामध्ये जी सत्ता आहे तिला येथे चेतना हे नाव आहे. जे नखवनी केशवरी उभी जागे शरीरी जे तिही अवस्थांतरी सदा चीजे. जी पायाच्या नखापासून तो मस्तकाच्या केसांपर्यंत शरीरामध्ये नेहमी खडखडीत जागत असते आणि जी तिन्ही अवस्थांमध्ये बदलत नाही. मनबुद्ध्यादी आघावी जी चेनी टवटवी प्रकृती वन माधवी सदा चीजे. मन बुद्धी वगैरे जिच्या योगाने प्रसन्न असतात व जी नेहमी प्रकृती म्हणजे शरीररूपी वनाचा वसंत ऋतू आहे. जडा जडी अंशी राहाटे जे सरीसी ते चेतनागा तुझसी लटिके नाही. ती जड व चेतन पदार्थात सारखी वागते ती अर्जुना चेतना होय, हे मी तुला खोटी सांगत नाही. पै रावो परिवारू नेणे आज्ञाची परचक्र जिने का चंद्राचेनी पूर्णपणे सिंधू भरती. आपला लवाजमा वगैरे किती आहे हे राजास ठाऊक नसतानाही त्याची आज्ञाच जशी परचक्राचे निवारण करते अथवा पूर्णचंद्राच्या उदयाने समुद्राला जशी भरती येते पण आपल्या योगाने समुद्रास भरती आली हे जसे चंद्रास माहीत नसते. नाना भ्रामकाचे सन्निधान लोहो करी सचेतन का सूर्य संगूजन चेष्ट विगा. अथवा लोहचुंबकाची जवळीक लोखंडाला सचेतन करते म्हणजे हालचाल करावयाला लावते अथवा सूर्याची संगती जशी लोकांना व्यापार करायला लावते. अगा मुखे मेळे विण पिली याचे पोषण करी निरीक्षण कुर्मी जेवी. अरे अर्जुना, कासवी ज्याप्रमाणे आपल्या पिल्लांचे पोषण मुख लावल्याशिवाय पाहण्याने करते. पार्थात या परी आत्मसंगती ये शरीरी सजीवत्वाचा करी उपयोगू जडा. अर्जुना, त्याप्रमाणे या शरीरात आत्मसंगती ही जडाला सजीवत्वाचा उपयोग करते म्हणजे जडाला चेतन दशेला आणते. ज्ञानदेवांनी एका ओवीत चेतनेची व्याख्या केली आहे व पुढे 7 ओव्यांमध्ये त्यांनी तिचं स्वरूप व कार्य अनेक दृष्टांतांनी स्पष्ट केलेले. व्याख्या. ज्ञानदेव चेतनेची व्याख्या करताना म्हणतात की देहामध्ये असणारे असंग साक्षीभूत असं चैतन्य म्हणजे चेतना. येथे ज्ञानदेवांनी चेतनेसाठी 2 विशेषणं वापरलेली आहेत, असंग आणि साक्षीभूत. असंग म्हणजे क्षेत्राचा स्पर्श झालेला नाही अशी. वास्तविक चेतना हा धर्म क्षेत्राचा नसून क्षेत्रज्ञाचा आहे. क्षेत्रज्ञ म्हणजे क्षेत्राचा जाणकार. त्यालाच पंचमहाभूतांनी बनलेले हे क्षेत्र म्हणजे शरीर काय याचं ज्ञान होत असतं. तो क्षेत्राला जाणत असल्यामुळं अर्थातच तो क्षेत्राहून वेगळा म्हणजे असंग आहे, साक्षी स्वरूप आहे. देहाकडून जी काही हालचाल होते त्याला ही चेतना कारणीभूत असते. चेतना नसेल तर देहाकडून हालचाल होणार नाही. तेव्हा या हालचालीवरून चेतनेची सत्ता कळून येते. ज्यावेळी हे चैतन्य व देह यांचा संबंध येतो त्यावेळी देहात हालचाल सुरू होते. जीव आपल्या ठिकाणी मन बुद्धी इंद्रिय यांचा अभ्यास करून घेतो व मन माझे बुद्धी माझी इंद्रिय माझी असं म्हणू लागतो. त्यामुळे सुखाचा अथवा दुःखाचा अनुभवही या क्षेत्रातच येतो. पण क्षेत्रज्ञ अथवा चेतना असंग व साक्षीभूत आहे. चेतनेचं कार्य. चेतना ही पायाच्या नखापासून ते डोक्यांच्या केसांपर्यंत अखंड जागृत असते. सर्व ठिकाणी ती भरून राहिलेली असते. 3 अवस्थांमध्येही तिच्यात बदल होत नाही. जागृती, स्वप्न व सुषुप्ती या देहाच्या 3 अवस्था आहेत. त्या सर्व अवस्थांमध्ये ती तशीच अविकारी राहते. तिच्यामुळेच मन बुद्धी वगैरे सर्व इंद्रियांना टवटवी येते.
त्यासाठी ज्ञानदेवानी वसंत ऋतूची उपमा दिलेली आहे. वसंत ऋतू आला की झाडांना नवीन पालवी फुटते, झाडे टवटवीत होतात, पुढे फुले आणि फळे येतात. तर त्याचप्रमाणे चेतनेमुळे देह सजीव बनतो, टवटवीत होतो. देहाचा इंद्रिये, पंचतन्मात्रा व पंचमहाभूते हा जड अंश आहे, तर अहंकार, मन, बुद्धी, चित्त हा अंश अजड आहे. या दोन्ही ठिकाणी चेतना सारखीच कार्यरत असते. शरीरावर या चैतन्याचीच सत्ता कशी चालते ते ज्ञानदेव दृष्टांतानं स्पष्ट करतात. राज्यावर परचक्र आले की सैन्य राजाच्या आज्ञेनुसार लढते व त्या परचक्राचे निवारण करते. येथे केवळ राजाची आज्ञाच काम करते, प्रत्यक्ष सैन्याशी राजाचा संबंधच येत नाही. दुसरं उदाहरण आहे, पौर्णिमेचा चंद्र 16 कलांनी युक्त झाला की समुद्राला भरती येते. त्यासाठी फक्त चंद्राचं पूर्णत्व पुरेसं आहे. प्रत्यक्ष समुद्र व चंद्र यांची भेट होत नाही. या दोन दृष्टांतातून ज्ञानदेवाने चैतन्याचे निसंगत्व स्पष्ट केले. पुढचा दृष्टांत आहे, लोहचुंबकाच्या सान्निध्यामुळे लोहाचे कण आकर्षले जातात आणि त्यात हालचाल उत्पन्न होते. वास्तविक लोखंडाचे कण निर्जीव, पण लोहचुंबकाच्या अस्तित्वामुळे ते हलू लागतात. त्यांच्यात कर्तृत्व शक्ती निर्माण होते. त्याप्रमाणे देहामध्ये चैतन्याच्या अस्तित्वामुळे हालचाल निर्माण होते, तो सजीव होतो. या दृष्टांताने अचेतन असे शरीर चेतन कसे होते ते स्पष्ट केलेले. पुढचा दृष्टांत आहे, सूर्यप्रकाशामुळे जग कार्यरत होते, आपापले व्यवहार करू लागते. सूर्यप्रकाश नसतो तेव्हा जग अंधारात बुडून जाते. आपले कार्य करण्याची शक्ती त्याला पुन्हा सूर्यप्रकाशामुळे येते. तसेच चेतनेमुळे देहाला कार्य करण्याची शक्ती येते. कासवी आपल्या पिलांचे नुसत्या दृष्टीनंच त्यांना दूध न पाजताही पोषण करते. समुद्री कासव खोल पाण्यात राहतं, त्यातील नर कासव कधीच पाण्याबाहेर येत नाही. मादी मात्र अंडी घालण्यासाठी काठावर येते व भरतीच्या सीमेपलीकडे वाळू जराशी उकरून त्यात अंडी घालते आणि परत समुद्रात निघून जाते. इतर पक्षी वगैरे आपली अंडी उभवतात. पिलं बाहेर आली की त्यांना उडायला येईपर्यंत चारा आणून खायला घालतात. पण कासवी अंडी उबवत नाही. निसर्गा नियमानुसार पिलं बाहेर येतात. ती बाहेर आली की तुरु तुरु समुद्राकडे जायला लागतात. एकूण कासवी आपल्या पिल्लांचं पोषण करत नाही. जणू ती आपण घातलेली अंडी समुद्रातून लांबूनच पाहत असते व त्या दृष्टीनेच त्या कासवाच्या पिल्लांचं पोषण होतं अशी कल्पना केलेली आहे. अशा त्या कासवीप्रमाणे चेतना जड अशा देहाचे पोषण करते, त्याला जिवंतपणा आणते. अशा प्रकारे ज्ञानदेवाने दृष्टांतांमधून चेतनेचं स्वरूप व तिचं कार्य स्पष्ट केलेलं आहे. आता ते धृती या शब्दाचं स्पष्टीकरण करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.